तर या रेल्वे अपघातावर काय राजकीय प्रतिक्रिया आल्यात पाहूया टॉप 9 बातम्यांमध्ये। मृतदेह जळगावच्या शासकीय रुग्णालयात पाठवले। मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू। पाचोऱ्याचे नायब तहसीलदार विनोद कुमावत यांची माहिती। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी। आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरवली जाईल। देवेंद्र फडणवीसांचं ट्विट। शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत। महाराष्ट्रातील जळगावमधील रेल्वे अपघात अत्यंत दुःखद। स्थानिक प्रशासन जखमींना सर्व मदत पोहोचवत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं जळगावच्या रेल्वे अपघातावर ट्विट। मृतांच्या नातेवाईकांप्रती माझ्या सहवेदना। जखमींवर योग्य उपचाराच्या सूचना प्रशासनाला दिल्या। उपमुख्यमंत्री शिंदेंचे जळगाव रेल्वे अपघातावर ट्विट। अपघातातील जखमींच्या बचाव आणि मदत कार्यासाठी रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न। मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी। प्रशासनाकडून वेगाने मदत कार्य। ट्विट करत उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। जळगावच्या परधाडे स्टेशनजवळ घडलेली घटना ही अत्यंत दुःखद। अपघातात प्राण गमावलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली। जळगाव अपघातावर आदित्य ठाकरेंचं ट्विट। पुष्पक ट्रेन दुर्घटना अत्यंत दुःखद। जखमींवर योग्य उपचार केले जावे अशी अपेक्षा। योगी आदित्यनाथ यांच्याकडून पुष्पक ट्रेन दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त। अपघातानंतर रेल्वेची वाहतूक सुरळीत। अपघातातील जखमींवर पाचोरा आणि जळगावमध्ये उपचार सुरू। पुष्पक एक्सप्रेस आणि बंगळुरू एक्सप्रेस मार्गस्थ।